मुलीच्या घरून आपल्या गावी जाणाऱ्या वृद्ध महिलेचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बसमध्येच अंत झाला। ही घटना बुधवारी सकाळी नवसारी जवळ घडली। जावयाने सासूला अमरावती परतवाडा जाणाऱ्या बसमध्ये बसून दिले होते, मात्र अचानक तिला हृदयविकाराचा झटका आल्याने वृद्ध महिलेची प्राणज्योत मावळली। बस चालकाने थेट जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वार जवळच एसटी दाखल केली। मुलीच्या घरी आलेल्या आईने आपल्या गावी जात असताना एसटीतच तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने तिला रुग्णालयात नेण्याआधीच वृद्ध महिलेची बसमध्येच प्राणज्योत मावळली। या घटनेने बसमध्ये काही वेळ खळबळ उडाली। ही धक्कादायक घटना नवसारी जवळ बुधवारी सकाळच्या दरम्यान घडली। 70 वर्षीय पुष्पा रमेश सोनवणे राहणार साऊर भातकुली असे मृत पावलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे। मृतक वृद्ध महिला काही दिवसाआधी शेगाव नाका परिसरात तिच्या मुलीकडे आली होती। बुधवारी मृतक महिलेला तिचे जावई नरेंद्र काळे यांनी अमरावती परतवाडा जाणाऱ्या बसमध्ये शेगाव नाका येथून बसविलेत। या दरम्यान बस नवसारी जवळ दाखल झाली असताना बस प्रवासाची तिकीट काढत असताना वृद्ध महिलेला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि काही क्षणात तिची प्राणज्योत मावळली। या घटनेने बसमध्ये काही वेळ खळबळ उडाली। बस चालकाने थोडाही विलंब न करता बस थेट जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे नेण्यात आली। डॉक्टरांनी तपासणी करून वृद्ध महिला पुष्पा सोनवणे यांना मृत घोषित केले। या घटनेने मृतकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। शहरात गांजा तस्करीला आळा घालण्याकरिता शहर पोलीस यंत्रणा आता सज्ज झाल्याचे दिसून येत आहे। पंचवटी चौकात धडक कारवाई केल्यानंतर आता पुन्हा शहर गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने सापळा रचून एकाला ताब्यात घेतले। लालखडी ते नवसारी रिंग रोड वरील मन्नत या हॉल जवळ ही धडक कारवाई करण्यात आली। यामध्ये 20,000 रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला। शहरात गांजा विक्री करणाऱ्याच्या विरोधात आता शहर गुन्हे शाखा पोलीस पथक धडक कारवाई करण्यास सज्ज झाले आहेत। काहीच दिवसाआधी गाडगेनगर पंचवटी चौकात लाखो किमतीचा गांजा जप्त करण्यात आला होता। आता पुन्हा शहर गुन्हे शाखेच्या पथकाने लालखडी ते नवसारी रिंग रोड वरील मन्नत हॉल जवळ सापळा रचून एकाला ताब्यात घेतले। पोलीस पथक नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाली। यावर लालखडी ते नवसारी रिंग रोड वरील मन्नत हॉल जवळ रेड करून शारिक बेग रशीद बेग लालखडी याला ताब्यात घेतले। त्यांच्या जवळील 20,000 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आलाय। दोघांविरुद्ध नागपुरी गेट पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले। ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर, पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव, सह पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, पोलीस कर्मचारी ईशय खांडे, छोटेलाल यादव, मंगेश लोखंडे, निवृत्ती काकड, अमोल मनोहर, आशिष डवले, योगेश पवार, चालक गजानन सातंगे, किशोर खेंगरे यांनी केली आहे। मकर संक्रांत उत्सवात पतंग उडवण्याची सर्वत्र परंपरा असताना मात्र हल्ली जीवघेणा चायना मांजाचा वापर सर्वत्र मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे। अशा चायना मांजावर बंदी असताना सुद्धा अनेक दुकानदार छुप्या मार्गाने मांजा विक्री करीत आहेत। अशातच फिरोजपुरा पोलिसांनी योगायोग कॉलनीत छापा टाकून दुकानातून तब्बल 1,25,000 रुपये किमतीचा चायना मांजा जप्त केला। देशात मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा असताना मात्र आता जीवघेणा चायना मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे। चायना मांजामुळे अनेक निरपराध नागरिक जखमी झाले आहेत, तर अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय। त्यात आता पोलीस प्रशासनासह मनपा प्रशासनाने कठोर पाऊल उचलून थेट कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। या दरम्यान फिरोजपुरा पोलीस निरीक्षक निलेश करे यांच्या नेतृत्वात योगायोग कॉलनीत छापा टाकून तब्बल 1,25,000 रुपये किमतीचा चायना मांजा जप्त करण्यात आलाय। उपेश जनार्दन दिवाण, वय 40, राहणार श्रीकृष्ण अपार्टमेंट, हा आपल्या घरात जय गुरुकृपा जनरल स्टोर्स मध्ये चायना मांजासह चक्री विकत असताना पोलिसांनी धाड टाकून सर्व साहित्य जप्त केलेत। त्याच्या विरुद्ध कलम 223 सह कलम 5 पर्यावरण संरक्षण कायदा अंतर्गत कारवाई केली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने फिरोजपुरा पोलीस निरीक्षक निलेश करे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राहुल महाजन, पोलीस कर्मचारी शशिकांत गवई, सुभाष पाटील, सचिन बोरकर, सागर चव्हाण, जावेद पटेल यांनी केली आहे। मोक्कामध्ये कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या बंदीला पोलिसांच्या कडक बंदोबस्तात
उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता येथे स्ट्रेचर साठी पोलिसांना एकीकडे धावपळ करावी लागली. कोणी वार्ड बॉय सुद्धा धावला नाही. इकडे बंदीच्या सुरक्षिततेकरिता बंदूकधारी पोलीस कर्मचाऱ्यांना शेवटी स्वतः व्हीलचेअर आणावी लागली आणि स्वतःच उचलून मोठी कसरत करून त्याला आत न्यावं लागलं. या घटनेनं जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या व्यवस्थेवर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. अमरावती मध्यवर्ती कारागृहात मोक्का येथे शिक्षा भोगत असलेल्या बंदीची अचानक तब्येत खराब झाल्याने त्याला पोलिसांच्या कडक बंदोबस्तात उपचाराला नेण्यात आले. आधी पीडीएमसी रुग्णालयात बंदीचा MRI करण्यात आला. तेथे मात्र त्याच्या हृदयाचे ठोके वाढल्याने पुन्हा पोलिसांनी पोलीस वाहनात कडक बंदोबस्तात बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. येथील प्रवेशद्वार जवळ आधी काही पोलीस बंदोबस्तात व्यस्त राहिलेत, तर त्यातील एक पोलीस अधिकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्याला स्ट्रेचर आणण्यासाठी पाहायला गेलेत. मात्र आतमध्ये एकही स्ट्रेचर दिसून आला नाही. प्रशस्त शासकीय रुग्णालय असताना येथे स्ट्रेचरची कमतरता असल्याची माहिती समोर आली. शेवटी पोलिसांनी व्हीलचेअर आणून वार्ड कर्मचारीला मदतीला बोलावण्यात आले. त्यातही कोणताही कर्मचारी मदतीला आला नाही. अखेर पोलिसांनी स्वतः सुरक्षितेत आणि स्वतःच त्या बंदीला बेशुद्ध अवस्थेत पोलीस वाहनातून काढून व्हीलचेअरवर बसविले आणि रुग्णालयात नेण्यात आले. याच बंदीने 1 वर्षाआधी मनमाड रेल्वे स्थानक येथून पोलिसांना तुरी देऊन पसार झाल्याने त्या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. आता मात्र यावेळी पोलीस अधिकाऱ्यांच्या सह पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठ्या बंदोबस्तात कसरत न करता स्वतः खबरदारी घेऊन रुग्णालयात उपचाराला नेण्यात आले. मात्र यावेळी कडक बंदोबस्तात कोणतीही कमतरता केली नाही, तर उपचार लवकर मिळावा म्हणून स्वतः सुद्धा सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी एक रुग्णसेवक म्हणून आपली भूमिका पार पाडली, हे विशेष. यावर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या व्यवस्थापनेवर आता प्रश्न उपस्थित होत आहे. अशा वेळी पुन्हा याच बंदीने पळण्याची संधी साधली असती तर याच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारवाईला समोर जावं लागलं असतं, हे मात्र विशेष. बडनेरा शहरात लग्नाच्या समारंभाला पाहुणे म्हणून आलेल्या इसमाच्या 4 चाकी वाहन पंक्चर करून सोन्याचे ब्रासलेटसह चेन लुटल्याची घटना बुधवारी पहाटे 6 वाजताच्या दरम्यान बडनेरा रेल्वे स्टेशन परिसरात घडल्याचे जळगाव येथील व्यापाऱ्यांनी स्पष्ट केलेत. यात त्यांना मारहाण करून पसार झाल्याची प्रतिक्रिया स्पष्ट केली आहे. सिक्ची रिसॉर्ट येथे लग्न कार्यासाठी आलेल्या जळगाव येथील पाहुण्यांसोबत असा प्रकार घडल्याने शहर पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी दुपारच्या दरम्यान लगेच बडनेरा शहर गाठलेत. घडलेल्या घटनेची माहिती जाणून घेतली असता बडनेरा रेल्वे स्टेशनकडे पाहुण्यांना घ्यायला जात असताना जय हिंद चौकात घुमंतू लोकांना वाहनाचा धक्का लागला. यात त्या घुमंतू लोकांनी वाहनाचा पाठलाग केला. त्यांची वाद होऊन झटापट झाली. अशात मात्र या घटनेला व्यापाऱ्याने लूटमारीचे वळण दिल्याचे पोलीस उपायुक्त पाटील यांनी खुलासा केला आहे. सध्या या प्रकरणात कोणतीही तक्रार बडनेरा पोलिसात दाखल करण्यात आलेली नाही. मेरे जवाई है, गाड़ी उनकी है। वो समझो 6 बजे के लगभग उनका ड्राइवर हम शादी में आए हुए हैं यहाँ पे, तो शादी के जो मेहमान हैं उनको लेने के हिसाब से हम 6 बजे वो ड्राइवर आया यहाँ पे। तो उन्होंने भाई वो ड्राइवर इधर आके गाड़ी से लगाया, तो उधर के जो रास्ते के बाजू में जो है लोग, उन्होंने बोला कि भाई गाड़ी तुमने हमको लग गया गाड़ी से, ऐसा। तो उन्होंने आके वो हमारा, बल्कि हमारा कुछ विषय नहीं, उनका बोलना है 3 बजे हुआ ये विषय, हमारी गाड़ी आई है 5 साढ़े 5 बजे 6 बजे। तो वैसा विषय करके अब मैं बाद में आया 7 साढ़े 7 को कि भाई विषय क्या है, निपटा देते। तो निपटाने के चक्कर में वो कुछ आगे बढ़ ही नहीं रहे, मेरे पे हमला किया उन्होंने, बॉटल लेके आ गए, बॉटल खुपसाने के विषय किया, इधर मारा मेरे को, मेरी चेन और ब्रासलेट दोनों स्नैच कर लिया और वहाँ से मेरे को भगा दिया। जब से उनको मिला वो बाकी सारे चले गए, गायब हो गए। आपका ब्रासलेट और क्या क्या गया? चेन और ब्रासलेट करीबन 6 तोले के लगभग होंगे। सर नमस्कार, आपका क्या? मैं हूँ जलगांव, महाराष्ट्र। यहाँ का एरिया है? मैं शादी में आया था, मासी जी के यहाँ पे शादी थी, उनकी लड़की की शादी का? सिक्ची रिसोर्ट।
घर का सारा फर्नीचर दीमक हो और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं। अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। गेल्या 1986 वर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख शहीद स्मारक टाउन हॉल या नावाने निर्माण करण्यात आलेलं प्रशस्त इमारत आता शिकस्त असल्याचं मनपा प्रशासनाने घोषित केलंय। यामुळेच गेल्या अनेक वर्षापासून येथे अनेक कार्यक्रमाचे आयोजन आता बंद झाले आहेत। मात्र याच इमारतीमध्ये अनेक वर्षापासून आवास योजनेचे काम सुरळीत सुरू आहेत। एकीकडे कार्यक्रमाचे आयोजन बंद करून आवास योजनेचे कामकाज कसे सुरू असा प्रश्न आता उपस्थित असल्याने मनपा प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होत आहेत। गेल्या 1986 वर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख शहीद स्मारक टाउन हॉल या नावाने निर्माण करण्यात आलेलं प्रशस्त इमारत आता शिकस्त असल्याचं मनपा प्रशासनाने घोषित केलंय। यामुळेच गेल्या अनेक वर्षापासून येथे अनेक कार्यक्रमाचे आयोजन आता बंद झाले आहेत। मात्र याच इमारतीमध्ये अनेक वर्षापासून आवास योजनेचे काम सुरळीत सुरू आहेत। एकीकडे कार्यक्रमाचे आयोजन बंद करून आवास योजनेचे कामकाज कसे सुरू असा प्रश्न आता उपस्थित असल्याने मनपा प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होत आहेत। मनपा प्रशासनाचं कामकाज आल बेल असल्याचं टाउन हॉलवरून दिसून येत आहे। 1996 मध्ये सुरू झालेले अमरावती महानगरपालिका डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शहीद स्मारक टाउन हॉल या नावानं सुरू करण्यात आलेली प्रशस्त इमारत आता शिकस्त इमारत असल्याचं स्पष्ट करून गेल्या 3 ते 4 वर्षापासून बंद आहे। टाउन हॉल शिकस्त असल्याची बतावणी करून बंद केल्याची माहिती समोर येत आहे। मात्र अवघ्या 24 वर्षामध्येच बांधकाम शिकस्त झाले तरी कसे मोठे प्रश्न उपस्थित होत आहे। यावर महानगरपालिकेकडनं टाउन हॉलकडे दुर्लक्ष का असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे। दुसरीकडे पाहिले असता याच टाउन हॉलमध्ये गेल्या 15 वर्षांपासून प्रधानमंत्री आवास योजनेचे कार्यालय सुरळीत सुरू आहे। टाउन हॉलची पाहणी केली असता अगदी सर्व पिल्लर किंवा संपूर्ण टाउन हॉल अगदी पद्धतशीर असल्याचे दिसून आलेत। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार याच टाउन हॉलला चक्क हाताफोडीने फोडण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला होता। यामागे दुसरं कोणीही नसून महानगरपालिकेचा एक अधिकारीच असल्याची माहिती सूत्रांकडनं प्राप्त झाली आहे। शिकस्त असल्याचं सांगून येथे होणाऱ्या अनेक कार्यक्रमांच्या आयोजनाला आता थांबा देण्यात आला आहे। तर दुसरीकडे आवास योजनेचा कामकाज वरच्या मजल्यावर सुरळीत कसे, वरच्या इमारतीला धोका नाही का, अशा प्रश्नाने मनपा प्रशासन घेरले आहेत। यावर महानगरपालिका लक्ष देणार कधी हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे। मराठवाड्यातील परभणीत एका माथेफिरूने संविधान पुस्तिकेचं विटंबना केल्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरले। घटनेच्या निषेधार्थ परभणी शहर बंदची हाक देऊन याच आंदोलनाला पुढे हिंसक वळण लागलं। आंदोलकांनी दुकानावर दगडफेक केली तर पोलीस वाहनावर प्रचंड दगडफेक करून आपला संताप व्यक्त केला। रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करण्यात आली। यावर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून हिंसक आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला। परभणी शहरात आता मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। मराठवाड्यातील परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तिकेच्या विटंबनाच्या प्रकरणात बुधवारी आंबेडकरी अनुयायांनी परभणी बंद करण्याचा इशारा देऊन रस्त्यावर उतरलेत। अखेर याच बंदच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले। आंदोलनकर्त्यांनी आक्रोश व्यक्त करीत वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली। काहींनी पोलिसांच्या गाड्यांवरही तुफान दगडफेक करून पोलिसांच्या दिशेने सुद्धा दगड भिरकावलेत। या दरम्यान परभणी शहरात एकच खळबळ उडाली। विसावा कॉर्नर परिसरातील व्यापाऱ्यांनी बाहेर ठेवलेले PVC पाईप पेटवून देण्यात आले असून या पाईपला
मोठ्या प्रमाणावर आग लागल्याचं पाहायला मिळालंय. आंदोलनास हिंसक वळण आल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरला असून दंगा काबू पथकही रस्त्यावर उतरले आहेत. दुसरीकडे या शहरातील RR टॉवर परिसरामध्ये प्रचंड दगडफेक आंदोलकांकडून करण्यात आली. पोलिसांच्या गाडीवर ही दगडफेक करण्यात आली असून हातात काठ्या घेऊन हे आंदोलक शहरात फिरताना दिसलेत. विशेष म्हणजे बंद दुकानांवरही दगडफेक केली जात होती. त्यामुळे पोलीस व सुरक्षा पथकांनी रस्त्यावर उतरून सौम्य लाठीचार्ज केला. या दरम्यान परभणीतील घटनेच्या निषेधार्थ हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये सुद्धा आंबेडकरी जनता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी वसमत शहरामध्ये कडकडीत बंद पाडण्यात आला. मोर्चा काढत आंबेडकरी जनतेच्या वतीने त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. वसमत शहरातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा तहसील कार्यालयाच्या दिशेने निघाला होता. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरी महिला सहभागी झाल्यात. शेकडोंनी प्रवेशद्वारजवळील पोलिसांना न जुमानता थेट उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या आत धाव घेऊन आपला संताप व्यक्त केला. आंबेडकरी जनतेच्या वतीने आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. येथील वाघा माता मंदिरावर जे मंदिराचे विश्वस्त मंडळ असते त्याची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तिसऱ्यांदा जे हिंदू धर्मस्थळ आहे त्याचे जे विश्वस्त मंडळ आहे त्याची परिषद आयोजित करण्यात आली आहे. आपल्यासोबत निलेशजी कौलारे सर आहेत. जाणून घेऊया काय त्यांची प्रक्रिया काय याची माहिती. नमस्कार, मी निलेश टवलारे, हिंदू जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आज परतवाडा आणि अचलपूर शहराचं तीर्थक्षेत्र श्री वाघामाता संस्थान येथे भव्य विश्वस्त मंडळाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मंदिर विश्वस्त बैठकीचं महत्त्वपूर्ण उद्देश असा आहे की या माध्यमातून मंदिरांचं संघटन व्हावं. मंदिरांवर होणारे जे आघात आहेत, मंदिरची जी भूमी आहे, मंदिर संपत्ती जी आहे त्याच्यावर होणारं जे अतिक्रमण आहे आणि मंदिर संस्कृती एकंदरीत धोक्यात आलेली आहे. या विरोधामध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघाने 2 वर्षापूर्वी जळगाव येथे या मंदिर महासंघाची स्थापना झाली. यानंतर ओझर येथे दुसरं अधिवेशन संपन्न झालं आणि आता तिसरं अधिवेशन श्री क्षेत्र शिर्डी येथे हे तिसरं अधिवेशन संपन्न होते आहे 24 आणि 25 डिसेंबरला. आणि याच अनुषंगाने या अधिवेशनाची माहिती देण्यासाठी आज आम्ही इथे एकत्रित आलो आहोत. यामध्ये महाराष्ट्रामध्ये 3,500हून अधिक मंदिरांचं जे सरकारीकरण झालं आहे हे सुद्धा या अधिवेशनाच्या माध्यमातून ते सरकारीकरण रोखण्यात यावं आणि सरकारच्याकडून हे मंदिरं काढून भक्तांच्या स्वाधीन करण्यात यावी ही सुद्धा प्रमुख मागणी या अधिवेशनामध्ये राहणार आहे. नमस्कार. एक महत्त्वाचा प्रश्न कौलारीजी, आपण ज्या प्रकारे इतक्या वर्षापासून विश्वस्त मंडळामध्ये आहे, या विश्वस्त मंडळामध्ये जे लोक असतात ते वर्षानुवर्षे एकच राहतात, ते बदलतात नाही असं काहीतरी जनतेकडून आम्हाला माहिती मिळत नाही. यामध्ये महत्त्वाचा एक भाग आहे की असं कोणीही नाही की वर्षानुवर्षे ते एकाच पदावर राहू शकतात. यामध्ये जसे जसे मयत होतात किंवा त्यांच्यामध्ये काही बदल होतो तर विश्वस्त मंडळ बदलत राहतं. याला वाघामाता संस्थानच एक आदर्श हे आहे. या 2 वर्षापूर्वीच नवीन विश्वस्त मंडळ इथे कार्यरत झालेलं आहे. मात्र जे मंदिर सरकारच्या ताब्यात असतं त्याचं मात्र विश्वस्त बदलत नाही. त्याचा जो जिल्हाधिकारी आहे त्या जिल्ह्याचा तो तिथे कलेक्टर तिथे जो हे असतो त्याचा अध्यक्ष म्हणून येतो, तिथे कोषाध्यक्ष तहसीलदार म्हणून येतो. असे सरकारच्या ताब्यात असलेले मंदिरं सोडवले पाहिजे असं आम्हाला वाटते. आम्ही ज्या प्रकारे शेगाव संस्थान येथे जातो, शेगावचं संस्थान त्याचं जे भक्त लोक दान करतात ते दान जे आहे ते लोकांच्या कामी, म्हणजे तिथे महाप्रसाद असतो, तिथे त्यांची शाळा महाविद्यालय आहे, तशी सेवा ही महाराष्ट्रात व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? निश्चितच. हे तर महाराष्ट्रात नव्हे भारतात आदर्श आहे. श्री क्षेत्र गजानन महाराज संस्थान आणि असेच आदर्श मंदिरं निर्माण व्हावी
ही संकल्पना मुळात मंदिर महासंघाने सुरुवात केलेली आहे की आदर्श व्यवस्थापन आणि आदर्श व्यवस्था आणि समाज व्यवस्थेचा आदर्श प्रतिबिंब म्हणजे आपलं मंदिर. येणाऱ्या 25 तारखेला शिर्डी साई संस्थान मंदिरात ही मोठं एक संमेलन विश्वस्त मंडळाचं होणार असून या संमेलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून जितके मंदिर आहेत, जितके हिंदू धर्मस्थळी आहेत, त्याचे सर्व विश्वस्त मंडळ तिथे बोलवण्यात आलेले आहे. आणि विशेष म्हणजे मंदिर संस्थानाची असलेली संपत्ती वाचवणे, तिथे असलेले संत साधूंना सुरक्षा देणे आणि या मंदिराची उन्नती आणि या मंदिराचा कसा विकास होईल यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले जाणार आहे. मी कॅमेरा पर्सन श्लोकसोबत नितेश टिल्लेदार, सिटी न्यूज, परतवाड. धारणी शहरातील ब्रिलियंट इंग्लिश स्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनच्या कामकाजाचे धडे गिरविले. यात पोलीस वाहनात विद्यार्थ्यांना बसवले असता विद्यार्थ्यांना कुतूहल वाटले. पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी सर्व विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या मनातील प्रश्न विचारले असता त्यांच्या प्रश्नांचे समाधान करण्यात आले. विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन कामकाज, गुन्हेगारी, चोरी, वाहतूक व्यवस्थाबद्दल व शस्त्राबद्दल माहिती स्पष्ट करण्यात आली. धारणी येथील ब्रिलियंट इंग्लिश स्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशन अंतर्गत चालणाऱ्या कामाविषयी माहिती जाणून घेतली. धारणीचे ठाणेदार अशोक जाधव यांनी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमध्ये चालणारे कामकाज, गुन्हेगारी, चोरी, वाहतूक व्यवस्थांबद्दल व शस्त्रांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती स्पष्ट केली. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी धारणी शहरातील ब्रिलियंट इंग्लिश स्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेतून पोलीस व्हॅनमध्ये पोलीस स्टेशन परिसरात आणण्यात आले. यावेळी विद्यार्थी पहिल्यांदाच पोलीस व्हॅनमध्ये बसल्याने त्यांना कुतूहल वाटलं. सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांकडनं पोलीस स्टेशनबद्दल माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने ठाणेदार अशोक जाधव यांच्या सोबत हितगुज साधला. विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील प्रश्न विचारले असता ठाणेदार अशोक जाधव यांनी मुलांच्या अति उत्साहित प्रश्नांची उत्तर सुद्धा आनंदात दिलेत. धारणी येथील ब्रिलियंट इंग्लिश स्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशन अंतर्गत चालणाऱ्या कामाविषयी माहिती जाणून घेतली. धारणीचे ठाणेदार अशोक जाधव यांनी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमध्ये चालणारे कामकाज, गुन्हेगारी, चोरी, वाहतूक व्यवस्थांबद्दल व शस्त्रांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती स्पष्ट केली. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी धारणी शहरातील ब्रिलियंट इंग्लिश स्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेतून पोलीस व्हॅनमध्ये पोलीस स्टेशन परिसरात आणण्यात आले. यावेळी विद्यार्थी पहिल्यांदाच पोलीस व्हॅनमध्ये बसल्याने त्यांना कुतूहल वाटलं. सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांकडनं पोलीस स्टेशनबद्दल माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने ठाणेदार अशोक जाधव यांच्या सोबत हितगुज साधला. विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील प्रश्न विचारले असता ठाणेदार अशोक जाधव यांनी मुलांच्या अति उत्साहित प्रश्नांची उत्तर सुद्धा आनंदात दिलेत.